लहान मुलांची नुसती मस्ती चालली आहे इकडे आणि हा आमचा नवरदेव आहे। मग बाबा तुका कसा वाटता? पळालो आंबे ठेवलेत ते आम्ही कापले आंबे आणि भूक लागली आहे जेवायला दे। दीप होत भरपूर जास्त बोटच्या खाली पण गेली मी तर एकटे पण फिरली। नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। तर मंडळी आज आम्ही आलोय गावी। आता आम्ही आहोत कुडाळ स्टेशनला आणि माझ्या मामाच्या मुलाचं उद्या लग्न आहे, सो आज हळद आहे म्हणून आम्ही माझा भाऊ आणि गीत आम्ही तिघं पण आलोय। बाकीचे सगळे अगोदर पुढे गेलेत, तर चला बघूया कसा आहे लग्नाचा सोहळा। तर मंडळी हा आमचा लग्नाचा सगळा सेटअप आहे आणि हे माझ्या मामाचं घर आहे। तुम्ही बघू शकता एकदम भारी वाटतं इकडे। गावी आल्याचं जे फिलिंग आहे ना ते असं सांगू नाही शकत शब्दामध्ये। बाकी गावचा मंडप कसा आहे मला सांगा। लहान मुलांची नुसती मस्ती चालली आहे इकडे आणि हा आमचा नवरदेव आहे। मग बाबा तुका कसा वाटता? पळालो बिझी आहे आमचा नवरदेव जाम। चला आता आपण घरात जाऊया, बघू काय काय करतात सगळेजण। सगळेजण आपापल्या गोष्टींमध्ये बिझी आहेत एकदम। हे माझ्या मामाचं घर आहे। सगळ्यांची नुसती जेवणाची घाई चालू आहे इकडे। नाही ओळखत आणि हे आई जेवण बनवते। आई काय करते? मी ना जेवण बनवते। जेवण पण काय बनवते? मच्छीचं जेवण आहे, भात आमटी मच्छी फ्राय। मच्छी फ्राय। अच्छा, अजून काय पाहिजे तुला? संध्याकाळी पण। आणि आमच्या नवरदेवाची आई माझी मामी बोल आई नवरदेवाची आई तर बघणार पण जाम बिझी। हे माझ्या आजी आजोबा आहेत। सगळ्यांची मस्त सोय। हा आमचा वियान। वियान बाबू इकडे बघ, इकडे बघ। ये तुझ्या औषधो गोवतो। इकडून समुद्र दिसतो, दाखवते मी तुम्हाला वरून। चला हा फर्स्ट फ्लोर आहे आणि हा मामा। आम्ही येतो। हे सगळ्यांसाठी रूम दिलेत। तुम्ही काय करतास? लग्नाची सोय सगळी, दुपारचं जेवण होतं इकडे। आणि इकडे कांदे सोलाची तयारी चालू आहे। रात्रीची मटणाची सोय चालली या। भरपूर रूम आहेत इकडे। मेहंदीचं काम चालू आहे आणि आमची वहिनी मेहंदी काढते। कॉन्ट्रॅक्ट घेतलं? किती पैसे गो? एक स्प्राईट गावता वाट बरा बरा। आणि हिया ही आमची हिया, या इकडे बा। शोंकुली आले माझी शोंकुली, काले मस्ती करते। आणि हा पुरा यांचा गाव वाडी वाडी। आणि तिकडे लाऊडस्पीकर लागलाय। गावी आल्यानंतर जो फील येतो ना भारीच आहे।
म्हणजे काय सांगू, असं वाटतं की तर सोडूनच नाही जावं, इतकं छान आहे. इकडे इथे हळदीचीच तयारी चालली आहे. काय करतोय बाबू तू? हळदीची तयारी. काय काय बनवलंस दाखव. अच्छा, हे मासे बनवलेत थर्मोकॉलचे. हे सगळं गाडीवर लावायची तयारी चालू आहे. आणि हा खूप छोटा मुलगा आहे आणि इतकं छान ॲक्टिव्हिटी करतो ना. टॅलेंट भारी आहे, तुम्ही बघा. आणि हा मुलगा सकाळपासून कामाला लागला इकडे. आमची वहिनी लहानपणापासूनचे पराक्रम आता करते. परत एकदा शहाळी काढते. सकाळपासून ही शहाळीच काढते जाऊन जाऊन. भारी. छोटा छोटा वाला काढ. आणि आता सगळे आमचे नटलेत, थोडे तिकडे गेले. सगळ्यांनी आपापली सोय केली आहे. आणि हे आमचे मेन माणूस लावतय लावतय. आम्ही आता नवरदेवाची तयारी करतोय टिटान लावून. आज सगळे संघासून झाले. तुझं दूध टाक पाण्याने. वस्त्र करा. वस्त्रार्थे कार्पास वस्त्रांचे समारंभयामी गंधलयाता विलेकनाट्ये चंदला अंडावाटा आगराने अंडावर अल्लाह मुंतंत लाकी नाही नासो आया तू आणि हेवानी सुरू नाही करो नाही करो आपण पाहिलं. अरे यार विरोधा महाराष्ट्राने केला तर गडा पाहिलं. या नमस्कार करते. ही आपल्या कोकणातली पद्धत. पुण्यवचन झालेले आहे तर आता हे घाणं भरतायत. घाणे ना घाणे भरतायत. आता इकडच्या बायका सॉंग हे असं आपल्याला फक्त कोकणामध्येच भेटतं मोस्टली. मला तर ह्या सगळ्या गोष्टी नाहीच भेटत. कोकणातले लग्न खूप सुंदरच आहेत. तुम्ही बघू शकता काय गर्दी आहे आपल्याकडे. परत आणि 4 वेळा असं करूचा काढायचं डोकं. हो डोक्यावर मार.
तर मित्रांनो आम्ही आता आलोय लग्नाला, तुम्ही बघू शकता. लग्न तर ऑलरेडी लागलंय पण आम्हालाच लेट झाला. आणि ही लग्नातली गर्मी आणि इकडची तुम्ही बघू शकता गर्दी. हे नवरा नवरी आता फेरे घेतील. बाकी डेकोरेशन तसा चांगला हा, फक्त वाच गरम जरा जास्तच होता. बाकी आमच्या कोकणात लग्नात मात्र लोक खूपच येतात. बघू शकतास अर्धी तर जेवणाक गेली आहेत. माका वाटतं अर्धी लोक जेवण मोकळी घरात पण पळाली असतली, कोण कोण तयार देऊन पळाली पण. असं हे कोकणातलं घर. डेकोरेशन बाकी भारी केल्यात ना. आगी आम्ही ना आंबे चोरलेत. हे शिवालीचं काय म्हणतात ते, हा शिवालीचं रुखवत आहे आणि ते आंबे ठेवलेत. ते आम्ही टाकले आंबे. आणि तर मंडळी लग्न तर झालंय, म्हणजे ते फेरे वगैरे सगळं झालंय. बाकीचं ते रिसेप्शन वगैरे बाकी आहे. पण आम्हाला एवढा घाम येतोय की आम्ही तिथे राहूच नाही शकत आहे. तर सगळेजण बाहेर आले. बघा इकडे काय चाललंय. आणि जेवायला पण खूप गर्दी आहे, त्यामुळे तिकडे पण नाही जाऊ शकत जेवायला. वाट बघतो, भूक लागते. सगळे भुके प्राणी आहे. रात्री हळदीला एवढा लेट झाला की आम्ही 1-2 वाजता झोपलो. त्यानंतर सकाळी 6 वाजता सगळेजण उठले. आम्ही तर टेरेसवर झोपलेलो कारण सगळं घर भरलं होतं. एवढे पाहुणे होते. आणि नियमाप्रमाणे असं म्हणतात ते झालं की प्रत्येक लग्नाला हा नक्षत्र चुकतात. त्यात पण चुकल्यात. पण ठीक आहे, लग्नाला आलो हे इम्पॉर्टंट आहे. भूक लागली आहे, जेवायला दे. तर मित्रांनो शुभ सकाळ. तुम्ही बघू शकता मी घरी आले मालवणला. आणि काल लग्न खूप छान पद्धतीने पार पडलं, पण शूट नाही करता आलं कारण खूप गर्दी होती आणि आमची पण खूप घाई होती. तर मग जसं लग्न झालं तसं आम्ही हॉलवरून घरी आलो. थोडंसं रेस्ट वगैरे केली आणि आम्ही सागरेश्वर आणि जे बीच हे आहे बीच आणि आपलं बंदर वेंगुर्ल्याचं हे सगळं कवर केलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही परत रिटर्न वेंगुर्ल्याला गेलो. तेव्हा वरात चालू होती, थोडा वेळ वरात अटेंड केली आणि त्याच्यानंतर मग आम्ही मालवणला यायला निघालो. रात्री आम्ही 11-11:30 वाजता मालवणला आलो. त्याच्यानंतर मग आम्ही बाहेरूनच जेवण आणलं तर जेवलो कारण घरी कोण नव्हतं. सो मग आता आमची सकाळ झाली आहे आणि आम्ही आता जातो आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर. आणि त्याच्यानंतर मग स्कुबा आणि मग वॉटर स्पॉट असा आजचा प्रोग्राम आहे. बघू कितपत सक्सेस होतो. चला बघूया. ह्याची आता आपण आले महादेव मंदिरमध्ये, जो की म्हणजे इथे हा भुयारी मार्ग आहे. असं म्हणतात की शिवाजी महाराज जेव्हा म्हणजे शत्रूंचे वार वगैरे व्हायचे आणि त्यांना जर जायचं असेल तर ते इथे आता पाणी दिसते तुम्हाला, पण पहिलं पाणी वगैरे मतलब पहिलं असं पाणी वगैरे नव्हतं कदाचित, असं म्हटलंय. तर शिवाजी महाराज जे आपले राजा आहेत ते इकडून जायचे आणि हा जो भुयारी मार्ग आहे तो डायरेक्ट ओझर करून गाव आहे तिकडनं तो ओपन होतो असं म्हणतात, असं मी वाचलं. तर मंडळी तुम्ही बघू शकता इथे किल्ल्यामध्ये ना 2 विहिरी आहेत. इकडे एक आहे आणि इकडे एक आहे. आणि खूप अशी इम्पॉर्टंट अशी गोष्ट की इथे ना पूर्ण चहूबाजूला खारं पाणी आहे, पण ह्या 2 विहिरीमध्ये आहे ना गोडं पाणी आहे. म्हणजे चमत्कारच म्हणायला लागेल. ह्या लोकांनी इथे लिहिलं आहे, किल्ल्यामध्ये दूध बाव, साखर आणि बाव आणि दही बाव या गोड्या पाण्याच्या विहिरी या उल्लेखनीय
जलव्यवस्थापनाचे उदाहरण आहेत. साखरबाव विहिरीमध्ये जलस्रोताच्या रक्षणासाठी पाताळीखाली पहारेकरांसाठी कक्ष आहे. दूधबाव ही चौरस्कर बारव असून आत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. म्हणजे महाराज किती काय काय विचार केला असेल ना महाराजांनी. बापरे, आपण म्हणजे सांगूच नाही शकत महाराजांबद्दल आपण. म्हणजे काय त्यांची ती युक्ती, काय काय ते बापरे बापरे. म्हणजे आतमध्ये पायऱ्या आणि कक्ष हे सगळं म्हणजे आम्हाला माहीत पण नव्हतं. हे आता थोडंसं ते माहिती लिहिल्यामुळे आम्हाला एक्झॅक्टली माहिती मिळते. आता आपण त्या तिकडे जो तटबंदी आहे तिकडे जाऊया. झाले, हे लोक दमले. ॲक्च्युली किल्ल्यावर जर यायचं तुम्हाला तर सकाळी 6 वाजताच निघा, कारण 9 नंतर जे ऊन निघतं ना मग ते मन नाही करत पुढे पुढे जायचं. कारण खूप फिरायची इच्छा आहे पण उन्हामुळे नाही जाऊ शकत आणि टाइम लिमिट पण तेवढाच आहे. बघूया काय. तर मंडळी, आमचा एका तासात तर काही किल्ला फिरून होत नाही, तर आम्ही आता थोडा किल्ला फिरलो आणि आता निघालोय. कारण लोकल असून पण मी एकदम असं बुकिंग करून जाते. आता आमका अशी काही सवय नाही हो बुकिंग करून पैसे देऊन जायची. आम्ही फुकट जाणारी माणसं. मग पहिली गोष्ट तर ही लोकलकडनं पैसे तर घेणारच नाही. लोकल आहे दयाळू ना आमची. चला मग मंडळी, तुम्ही ते बघू शकतास. तुमका जर दिसला तर हे आमचे खूप म्हणजे काय बोलू त्यांच्याबद्दल, आमचे महाराज आहेत हे. आणून बसवू का? आता आमचा हर्ष चाललाय स्कूबाला. हे वेट असतं जे कमरेला लावून पाण्यामध्ये घेऊन जातात. आणि स्कूबा करताना खरं सांगू तर पोहायचं नसतं किंवा हातपाय पण हलवायचे नसतात. सो ते गाईड आपल्याला स्वतः घेऊन जातात खाली. त्याच्या आधी एक थोडी ट्रेनिंग पण देतात, कसं ते मास्क वगैरे घालायचं, वेट कशा प्रकारे घ्यायचं सगळं शिकवतात. त्यानंतरच पाण्याच्या खाली घेऊन जातात. आणि आम्ही जे स्कुबा करतोय ते हेमंत म्हणून आहेत, त्यांच्याकडे करतोय. त्यांचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो.
इथे बघू शकता हेमंत रामाडे करून आहे. हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तर कोणाला करायचं असेल तर येऊन करू शकता तिकडे. हर्षभाई मी लास्ट जाते आता ह्याला द्या. गीत आणि हर्ष आता जात आहे. हे गाईड आहेत जे त्यांना चांगलं मार्गदर्शन करतात, ते पण मराठीमध्ये. नाही हिंदीमध्ये करतोय. आता माझं घोज आता पाण्यात आधीच पाण्यात मरणाचं बिया आता. सीधा खड़ा हो आमचा हर्ष आता चाललाय बघू शकता. ते लोक आधी आहे ना आपल्याला ट्रेनिंग देतात, त्यामुळे एवढं काही टेन्शन घेण्यासारखं नसतं. आता इथे गीत जाईल पाण्यात. नॉर्मल बांधूये नंतर जाता त्याच्यात तो बांधतो. तुमच्या प्रतिभातला एक कमी आहे. अरे डायव्हिंग आहे ना तुमचा समोर. हो तेच बोलतोय. काय होणार नाही. माहिती का घे येता बाबीला सांगलं ना 4 घेऊचे आहेत ते दिले. ही शुभमाची बहीण आम्ही सर्ज गोटच्या हा हा तै दुट्टी असतो त्याची जेटी. हा शुभमचा मित्र आहे. शुभम सोबत काम करायचे लोक. शुभम पण करायचं, पण आता शुभम करत नाही, शॉपचं सांभाळतो. नाही तर तो पण एक चांगला गाईड आहे. आणि आता गीत आणि आमचा हर्ष दोघं पण खाली गेलेत. बघू काय दिवे लावून येतात ते. बाकी खूप छान आहे ते बघा. तुम्ही बघू शकता हा आमचा किल्ला. साक्षात येतो आमच्या महाराजांचा किल्ला. इथे खूप सेफ्टी आहे, त्यामुळे तुम्ही बिंदास करा. मी तर म्हणेन की इथे काही असं चान्सेस नाही कोण बुडेल वगैरे, कारण हे लोक खाली गाईड असतात, त्याच्यामुळे सेफ आहे. छान गाईड करतात बघा. हर्ष आलाय आणि गीत पण आलाय. गीत कसं वाटलं सांगतो. देवग्या सांग नंतर हे 3 उतरले का 2-2 उतरते ते नाही फिरव खाली गाडी धरून स्ट्रेट सोडून समोर लक्ष शूटिंग काढतो.
केला ना या अगोदर धरता सुट्टा करा भावले तर झालं नाही सोडा सोडून सोडा पोरी घालत नाही हां हां त्रास नाही दिला काय बघा भाऊजी नाही ना असा तांबूशा नाही डीप होतं भरपूर जास्त बोटच्या खाली पण गेली मी ते एकटे पण फिरली. तर मंडळी आम्ही आता स्कूबा वगैरे करून आलोय आणि ह्या बोटीने आम्हाला इथे दांडेश्वर मंदिरकडे सोडलंय. हे आमचं दांडेश्वर मंदिर आहे जे बनतंय तुम्ही बघा. हे मंदिर दांडेश्वर मंदिर आहे आणि इथे सगळी ही दुकानं लागली आणि ह्याच्यामध्ये माझ्या पप्पांचं पण दुकान आहे. दुकान म्हणजे एक स्टॉल आहे आणि कपड्यांचा शॉप आहे आणि हे सगळे आपला वेकेशन एन्जॉय करताना. तो छोटा बघा कसा मजा करतोय. खूप छान म्हणजे ऊन आहे बट आता एकदा पाण्यामध्ये गेल्यानंतर काही वाटतच नाही. त्याच्यामुळे म्हणजे करू शकतो आपण. सकाळी आम्ही खूप कंटाळलो होतो कारण खूपच ऊन लागत होतं सकाळी 9चं जे ऊन होतं ना. पण आता ठीक आहे आता जाऊ शकतो. आता ही लाईन लागली आहे वॉटर स्पोर्ट्ससाठी. आमचं स्कूबा झालं आता आम्ही जाणार आहे पॅराशूट राईड आणि वॉटर स्पोर्ट जे हे आहेत ते बघू चला कसं आहे. आणि माझ्यासाठी तर हे नवीन नाही आहे. गीतसाठी आणि हर्षसाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप नवीन होत्या. त्यांनी बऱ्यापैकी केलं फक्त थोडं कानावर प्रेशर आल्यामुळे थोडेसे घाबरले नाही म्हणणार बट थोडंसं इरिटेट झालं त्यांना. अदरवाईज त्यांनी खूप छान केलं स्कूबा. पहिल्या ह्याच्यामध्ये पहिला अटेम्प्ट त्यांचा खूप चांगला होता. कोरल वगैरे सगळं बघितलं. त्याने तर पुरं शूट करून घेतलंय स्वतःचं. आम्ही ते व्हिडिओ ह्याच्यामध्ये ॲड करू आमच्या तिघांचे पण. आणि काय चला बघूया आता पुढे आम्हाला काय काय करायला भेटतं इकडे स्पोर्ट्स. आता आम्ही आलोय स्कूबा वगैरे सगळं करून पॅराशूट रायडिंगला. अजून आमचं सगळं बाकीच आहे.
तर मंडळी, आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो ते महाराज आपले आज प्रत्यक्षात त्यांचं सगळं काम पूर्ण झालेलं आहे मूर्तीचं. आणि बघा कसे दिमाखात उभे आहेत. भारी वाटतंय ना बघायला महाराजांना. आमचे पाय घरी तर रावलेच नाही, आम्ही आलो बघायला. मालवणला राहून जर शिवाजी महाराजांना नाही बघितलं तर मग काय फायदा आमचा. खूपच छान मूर्ती आणि काम पण आता खूपच भारी केलंय. थोडंसं काहीतरी बाकी आहेत, आय थिंक ते चालू आहे काम. आणि इथे तर सिक्युरिटी पण एकदम टाईट आहेत. त्या साईडला पण पोलीस होते, आम्ही त्यांची परमिशन घेतली, म्हटलं इथे थोडंसं शूट करतो. आणि इथे पण एक पोलीस सर होते कोणतरी. तर छान आहे ते, मस्त बघा, बघू शकता तुम्ही किती सुंदर वाटते मूर्ती. तर मंडळी, आता आपण आलोय राणे कोल्ड्रिंकमध्ये कॉकटेल खायला. मालवणला येऊन जर कॉकटेल नाही खाल्लं तर काय मजा आहे. चला कॉकटेल खायला या.